महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नाशिक सातपूरमध्ये खरात पार्ट 2 रवींद्र येरडे भोंदू बाबाचा पर्दाफाश, नाशिक दुसऱ्यांदा हादरले। नाशिक सातपूरमध्ये एनजीओ संचालकाकडून 121 महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एनजीओ संचालक मुख्य आरोपी रवींद्र येरडे व साथीदारासह सातपूर पोलिसांच्या ताब्यात व कसून चौकशी सुरू। यामागे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश होण्याची चिन्ह व पीडित महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ ब्ल्यू फिल्म बनविण्यासाठी माफी यांना दिल्याचा अंदाज। एक टॅब व 4 मोबाईल जप्त करण्यात आले। तसेच पोलिसांच्या सूत्राच्या नुसार रवींद्र येरडे यांनी गरजू महिला, कष्टकरू महिलांना लक्ष्य केले होते। त्यांना तो आमिष दाखवत की तुझ्या मुलांना सरकारी नोकरी लावून देतो व तुमचे उज्ज्वल भविष्य करतो। त्याच्यावर इगतपुरी येथील हॉटेल्समध्ये अत्याचार करायचा व या अत्याचाराचे गुपचूप चित्रीकरण करायचा व यानंतर तो त्यांना ब्लॅकमेल करायचा। अशा नराधमाला कठोर शिक्षा झाली पाहिजे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।